नितेश राणे असतील किंवा भाजप असेल यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या उलट कुडाळचे आमदार माननीय निलेश राणे साहेब या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीच्या बाजूने राहिले. नुसते बाजूला न राहता ते या आघाडीचे सारथी झाले. महाभारतातल्या श्रीकृष्णाप्रमाणे या रथाचे सारथी निलेश राणेसाहेब झाले. त्यावेळी त्यांच्या जवळचे असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी निलेश राणे साहेबांना सांगितलं की साहेब, आमची जी लढाई आहे, आम्ही जे आता लढाई करतो ते आमचेच लोक समोर आहेत. अशा वेळी आम्ही त्यांच्यावर लढाई करू शकतो. तेव्हा ज्या पद्धतीने श्रीकृष्णाने अर्जुनांना सांगितलं त्याच पद्धतीने निलेश राणे साहेबांनी सर्व शहर आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यांच्या जवळच्या असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं की जर ते आपल्याबरोबर होते की आपल्याबरोबर आहेत तर ते समोर का आहेत, ते आपल्याबरोबर काय नाहीत याचा विचार करणे गरजेचं आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं, जोपर्यंत संदेश पारकरांना विजयी करून देत नाही तोपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्यांनी शांत बसायचं नाही. प्रत्येक भागामध्ये प्रत्येक नागरिकांकडे जाऊन सांगायचं की संदेश पारकरांना विजयी करायचं आहे. अशा पद्धतीतली भूमिका निलेश राणेंनी घेतली. खरोखरच त्यांचं शहर विकास आघाडी म्हणून मी आभार मानतो.